थेट पाईपलाईन बद्दल गेले 2 वर्षापूर्वी थेट पाईपलाईनची सुरुवात कोल्हापूरमध्ये झाली आणि त्यानंतर लोकसभेची निवडणूक असू दे, विधानसभेची निवडणूक असू दे, विरोधक सातत्यानं हा मुद्दा चर्चेत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून निवडणुका संपल्या की मुद्दा बाजूला जातो आणि निवडणुका आल्या की परत तो मुद्दा येतो. हा अनुभव आम्ही गेले 2 वर्ष थेट पाईपलाईन झाल्यापासून घेतोय आणि म्हणून काल सुद्धा सर्वच महायुतीच्या लोकांनी याच्यावर बरीच वक्तव्य गेल्या 2-3 दिवसामध्ये केली आणि म्हणून मी निर्णय घेतला की पुन्हा एकदा या थेट पाईपलाईनची उजळणी लोकांच्या समोर करावी, जे सत्य आहे ते लोकांच्या समोर मांडावं आणि या सत्याच्या माध्यमातून किमान या कोल्हापुरातल्या लोकांना त्याची जाणीव आहे, जे आरोप करतात त्यांना सुद्धा थोडी त्याची जाणीव व्हावी या उद्देशानं आम्ही हे प्रेझेंटेशन आपल्याकडे करतोय. त्यानंतर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरे मी निश्चितपणे त्या ठिकाणी देईन. आपल्या सगळ्यांना माहित आहे की निर्माण चौक मध्ये ज्यावेळी सभा झाली होती त्यावेळी मी 2010 साली जाहीर केलं होतं की या महापालिकेच्या निवडणुकीनंतर हे मी जाहीर त्याच वेळी केलं होतं आणि त्यानंतर 2013 साली तत्कालीन मंत्री कमलनाथजी असतील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, यांच्या मान्यतेतून यांच्या मदतीनं सहकार्यानं ती योजना आपल्याला मंजूर झाली आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा त्यावेळी आपण प्रामुख्यानं त्यावेळी त्या ठिकाणी केलं. आणि हे करत असताना मला एक मुद्दा आपल्या समोर सांगायचा आहे. तो मुद्दा म्हणजे हे कामाची काही स्लाइड्स आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतोय. हे ज्यावेळी पाणी आलं त्यावेळेच पूजन आपण या पाठपुरावा ज्यानंतर थेट पाईपलाईन मंजूर झाली त्यानंतर जवळजवळ 55 बैठका आणि 16 भेटी माझ्या प्रत्यक्षरित्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी झाल्यात. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा भेटी झाल्या असतील, परंतु किमान 55 बैठका आणि किमान 16 भेटी या प्रोजेक्ट पूर्ण करण्यामध्ये आपण प्रामुख्याने घेतल्या. नेक्स्ट, या भेटीचे काही फोटोज आपल्या समोर आहेत. मागे घेत तर या भेटीच्या दरम्यान हे जॅकवेलच्या कामाचे फोटो आहेत. जे जॅकवेलचं काम चालू होतं त्यावेळी सुद्धा प्रत्यक्षरित्या तिथं मी भेट त्या ठिकाणी दिली. जॅकवेलचं काम प्रचंड अडचणीचं होतं. जे चेकडॅम केले होते ते 3दा वाहून गेले. हे पेपरमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. एकदा पत्रकारांची 2दा टीम आपण स्वतः तिथे गेलो होतो की चेकडॅम कसे वाहून गेले होते आणि अडचणी काय काय आल्या होत्या हे देखील आपण प्रामुख्यानं बघितलेलं आहे. नेक्स्ट, आता हा विषय महत्वाचा आहे. 15 मे 2014 ला 170 कोटीचा चेक आचारसंहिता लागण्यापूर्वी, लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याकडे जमा झाला. ही तारीख अत्यंत महत्वाची. मी अनेकदा ही तारीख लोकांच्या पुढे सांगितलेली आहे, कारण की 15 मे नंतर केंद्रामध्ये सत्ता बदलली आणि नवीन सत्ता
त्या ठिकाणी आली, भाजपची सत्ता आली. भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र राज्यातले 4,000 कोटी प्रोजेक्ट्स, 4,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्सला स्थगिती देण्यात आली. आपलं नशीब चांगलं होतं की हा 170 कोटीचा चेक त्यावेळी आम्ही महापालिकेमध्ये जमा केला होता. तत्कालीन त्यावेळेचे आयुक्त असतील, अधिकारी असतील, हे दिल्लीमध्ये 3 दिवस मी बसून होतो आणि तो चेक आपल्याला महापालिकेमध्ये जमा झाला. मंजूर झाल्यानंतर तो जमा झाला म्हणून आपला प्रोजेक्ट रद्द झाला नाही. 4,000 कोटीचे JNNURM, UIDSSMT मधले प्रोजेक्ट्स नवीन सरकारनं आल्यानंतर त्याला स्थगिती दिली होती. 4,000 कोटीचे महाराष्ट्राचे प्रोजेक्ट. 22 फेब्रुवारी 2018 ला 65 कोटीचा हप्ता दिल्लीतून त्या ठिकाणी आला. परत 19 कोटीचा आला. राज्य शासनाचे हप्ते कसे आलेले आहेत आपण बघितलं. पहिला 21 कोटीचा आला आणि नंतर 63 कोटीचा आला. 85 कोटी इकडे आहेत, ते 85 कोटी महापालिकेचे कॉन्ट्रीब्युशन होतं, 85 कोटी स्टेट गव्हर्नमेंट आणि राहिलेलं 255 कोटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे. माझा प्रश्न एवढाच आहे की केंद्र शासन 2014 ते 19 कुणाचं होतं? भाजपचं होतं. आम्ही 2014 ला पहिला चेक काढला. तुम्ही ज्यावेळी दुसरा चेक 65 कोटीचा काढला, 19 कोटीचा काढला, त्यावेळी ह्या चूक होती. मग केंद्राने हा निधी मंजूर कसा केला? आता जे आरोप करतायत की हे योजना चुकीची आहे, DPR चुकीचा आहे, हे युटिलायझेशन सर्टिफिकेट केंद्राला गेल्याशिवाय केंद्र शासन दुसरा हप्ता देत नाही. हे दुसरे हप्ते दिलेले आहेत म्हणजे मी काही ते अमान्य करत नाही की त्या काळात आलेले नाहीत असं मी म्हणतच नाही आहे. 14 आणि 19 मध्ये तर दुसरा हप्ता आलेला मी मान्यच करतोय. त्यामुळं तुम्ही जे आरोप करताय की या DPR मध्ये चूक होती किंवा या प्रोजेक्टच्या चुकीच्या गोष्टी होत्या, त्याचं खंडन मला करायचं आहे. कारण की केंद्र जर अडचणी असत्या तर हे पुढचे पैसे केंद्रानं दिलेच नसते. त्याच्यापेक्षा पुढचा विषय यामध्ये हे पैसे आमच्याकडे जमा झाले. गेले 10 वर्ष हा प्रोजेक्ट थांबला होता. तो विविध कारणानं थांबला होता ते मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे. परंतु या पैशावर तब्बल 36 कोटीचं व्याज महापालिकेमध्ये जमा होतं आणि गेले 2-3 वर्ष सातत्यानं चालू आहे की 36 कोटी रुपये महापालिकेला वापरायला द्या. परंतु तो निर्णय काय घेतला नाही. ते 36 कोटी केंद्राकडे गेले का राज्याकडे गेले माझ्याकडे त्याची आकडेवारी नाहीये, कागद नाहीये. परंतु 36 कोटी सुद्धा या व्याजाच्या पैशाचे महापालिकेला मिळाले नाही हे मला तुम्हाला नमूद करायचं. आता थेट पाईपलाईनचा हा जयश्री जाधवांची पोटनिवडणूक होती त्यावेळी ही आकडेवारी मी जाहीर केली होती. 887 दिवस हे कसं थेट पाईपलाईनची योजना या ठिकाणी थांबली. 22 डिसेंबर 2014 ते 12 मे 2016 508 दिवस वनजीवी विभागानं परवानगी दिली नाही म्हणून काम थांबलं. 202 दिवस पाटबंधारे विभागाची परवानगी आली नाही, काम थांबलं. 13 डिसेंबर 2017 11 किलोवॉटच्या विद्युत वाहिनीचे शिफ्टिंग करून त्यानंतर काम सुरू करता आले. त्यामुळे जवळजवळ 339 दिवस बॅक प्रेशर टँकचे काम बंद राहिले. ही आकडेवारी मी तुमच्याकडे पत्रकारांच्याकडे देतो आणि सोशल मीडियावर सुद्धा ही आकडेवारी, ही ऑथेंटिक आकडेवारी. मी पालकमंत्री झाल्यानंतर जो माझ्याकडे प्रेझेंटेशन आलं त्या प्रेझेंटेशन मध्ये ही कागद होती की किती दिवस कुठल्या विभागाची परवानगी रखडली होती. त्या सगळ्या परवानग्या मी पालकमंत्री झाल्यानंतर त्या मान्यता करून घेण्याचं काम आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी केलं. आणि मग मगाशी मी म्हटलं तसं की थेट पाईपलाईन हे अनेक वर्षाचं 50 वर्षाचं स्वप्न होतं. रामभाऊ फाळके सारख्यांनी राजीनामा त्याच्यावर दिला होता. अनेकांनी प्रयत्न केले होते. मी ज्यावेळी दसरा चौकात ह्याचा पूर्तताचा सोहळा झाला त्यावेळी आम्ही सत्कार सगळ्यांचे केले, सगळ्यांचे आभार मानले. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे आभार मानले. नेक्स्ट. आता ज्या दिवशी पाणीपोत प्रसिद्धी दिली होती लोकांच्या पर्यंत नेलं होतं. आता हा विषय महत्वाचा आहे की 2045 पर्यंत लोकसंख्येचा विचार करता 236 MLD किमान पाणी तिथून उचलू शकतो. आज 178 MLD पाणी दररोज आपण उचलतोय तिथून. तर 2045 पर्यंत या शहराची लोकसंख्या 10 लाख जरी गेली तरी पाणी पुरवठा कमी पडणार नाही. या पद्धतीचं या योजनेतून नियोजन त्या ठिकाणी.
आता ही आकडेवारी मी सांगतोय ती लक्षात करा. वीज बिलातून मागच्या 2 वर्षात 12 कोटी वाचले. कसे वाचले? तर पूर्वी शिंगणापूर योजनेतून आपण हे पाणी पुरवठा करायचो. शिंगणापूर योजना बंद केली, 2.5 कोटी रुपये त्याचं बिल येत होतं, ते बंद केलं आणि त्याचा फायदा आम्हाला झाला की इथं 12 कोटी रुपये आमचे वाचले. इथलं बिल देऊन मी म्हणतोय, म्हणजे इथलं जे बिल आहे ते देऊन 12 कोटी रुपये आमचे वाचले. दुसरं, पाणी बिलातून गेल्या 2 वर्षात 18 कोटी रुपये वाचले. ते कसे वाचले? वाहतं पाणी ज्यावेळी पाटबंधारे विभागाकडून आम्ही उचलतो त्यावेळी त्याचा दर आहे 1 रुपये 10 पैसे, आणि ज्यावेळी स्थिर पाणी एखाद्या धरणातून आम्ही उचलतो त्यावेळी त्याचा दर आहे 50 पैसे. म्हणजे पूर्वी आम्ही शिंगणापूर, बालिंगा, नागदेवाडी या पंपिंग स्टेशन मधून नदीतून पाणी उचलायचो त्यावेळी पाटबंधारेचा दर 1 रुपये 10 पैसे होता. आता मात्र आमच्या हक्काचं जे टीएमसी आहे, जे काळमवाडी धरणात नाही, त्याचा पाटबंधाऱ्याचा रेट 50 पैसे आहे. म्हणजे हे पाटबंधाऱ्याचे 18 कोटी रुपये आमचं जे देणं लागत होतं, जर नदीतनच आम्ही पाणी घेत राहिलो असतो तर हे 18 कोटी साधारणपणे या ठिकाणी 2 वर्षात वाचलेले. नेक्स्ट. आता हे करत असताना महत्वाचा विषय आहे, कारण की राजकीय आरोप ते करतायत. आता मला सुद्धा गप बसून चालणार नाही की या सगळ्यातला विषय हा सगळ्यात महत्वाचा. थेट पाईपलाईन आणली, आम्ही पुईगडीपर्यंत हे पाणी आणलं. अंतर्गत जी वितरण व्यवस्था आहे ती वितरण व्यवस्था अमृत योजनेतून 12 टाक्या त्या पूर्ण करणं हे गरजेचं होतं. आता या 12 टाक्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळालं? 2015 नंतर हे कॉन्ट्रॅक्ट मला वाटतं मिळालं. तारीख माझ्याकडे या ठिकाणी नाही आहे, परंतु भाजपची सत्ता असतानाच हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. मिरजेचे आमदार सुरेश खाडे, भाजपचे आमदार, त्यांच्या मुलाकडे हे कॉन्ट्रॅक्ट. मी अनेकदा त्याचा पाठपुरावा केला. पालकमंत्री असताना सुद्धा आम्ही बरेचदा प्रयत्न या ठिकाणी केला, कारण की कोल्हापूर शहरामध्ये 24 ESR आहेत, म्हणजे पाण्याच्या टाक्या आहेत. या 12 झाल्या म्हणजे 36 पाण्याच्या टाक्या होतील, आणि त्यातून वितरण व्यवस्था ही कोल्हापूर शहरामध्ये सगळीकडे या ठिकाणी होऊ शकते. सांगलीचे एक आमदार आहे, त्यांच्या मुलाकडे एक कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यांनी गेल्या 8 वर्षामध्ये हे काम त्या ठिकाणी 8 वेळा मुदतवाढ तर दिली. 2 वर्षाच्या कामाला 8 वेळा मुदतवाढ दिलेली आहे. 2 वर्षात हे काम संपणं अभिप्रेत होतं, आणि आता मंत्रालयामध्ये हे काम अपूर्ण म्हणजे पूर्ण केलं नाही म्हणून 24 कोटीचा दंड ठेकेदाराला लावला. माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे की हा 24 कोटीचा दंड तेवढा त्यांना भरायला लावा. तुमच्या पक्षाचे ते आमदार आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. हे 24 कोटीचा दंड अधिकृत लावलेला आहे, कागदावर आहे. उद्या कॅग मध्ये सुद्धा हा दंड भरला नाही. माझं कमिशनर महापालिकेला विनंती आहे, हा 24 कोटीचा दंड भरल्याशिवाय पुढचे पैसे दिले तर उद्या कॅग ऑडिट मध्ये सुद्धा हा मुद्दा येऊ शकतो. हे प्रशासनाने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आता थेट पाईपलाईनचं पाणी आल्यानंतर त्याचं क्रेडिट बंटी पाटलाला जातंय हे साधारणपणे सगळ्या कोल्हापुरातल्या लोकांना माहित आहे, आणि म्हणून मग त्यात काही अडचणी आणता येतात का, हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आता मी जे तुम्हाला फोटो दाखवतोय ते फोटो बघितल्यानंतर हा सावर्डे गावातला फोटो आहे. 33 केव्ही लाईनला जो स्टे सेट असतो किंवा 33 केव्ही लाईनला धरणारा जो पकडून धरणारा स्टे सेट असतो त्याच्या भोवतीची माती उकरली 15 डिसेंबरला. का उकरले? ते जर निघालं तर 33 केव्ही लाईटची डाम पडतो आणि वीज पुरवठा थांबू शकतो. म्हणजे पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर हे थेट पाईपलाईनचं पाणी आम्हाला मिळालं नाही हे षडयंत्र तिथं रचलं जाते. हे फोटो तिथले आहेत, सावर्डे गावातले फोटो आहेत, जिथं 33 केव्हीची लाईन जात्या त्याच्या भोवती हे उकरून ठेवलेलं आहे. हळूहळू लक्षात आलं सुदैवानं, म्हणून ते आता तिथं कॉन्क्रीट टाकायचं काम चालू केले महापालिकेने. परंतु हे उकरायला कुणाची स्फूर्ती आहे? कोल्हापुरातल्या कुणाची स्फूर्ती आहे की उकरायला? त्याचबरोबर दिवाळीत एअरवॉल बंद करण्यात आला. ज्यावेळी दिवाळीमध्ये पाण्याची अडचण आली त्यावेळी एअरवॉल बंद करण्यात आला. 27 डिसेंबरला सोळांपूर येथे बटरफ्लाय वॉल आहे तो बंद करण्यात आला. 15-16 डिसेंबरला हे निदर्शनास आलं. गणपतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे हे बंद होतं. परंतु ह्या गोष्टी कुणी केल्या? तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता
या सगळ्या प्रक्रियेमध्ये 4 FIR आता घातलेले आहेत पोलीस स्टेशनला, की जाणून बुजून ही थेट पाईपलाईनच्या संदर्भातल्या गोष्टी घडतायत. 4 FIR त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला घातलेले. हे पुरावे, ह्या FIR च्या कॉपी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे जे 15-16 डिसेंबरला तिथं तुम्ही बघितलं, ते जर अजून 2-3 दिवस कुणाच्या लक्षात आलं नसतं तर ती 33 KV लाईन पडली असती आणि मग पुन्हा किमान महिनाभर हे लागलं असतं रिपेअर करायला किंवा ते दुरुस्त करायला. ही वास्तवता या ठिकाणी. नेक्स्ट. आणि म्हणून मी आदरणीय दादांना देखील सांगू इच्छित आहे, ते सिनियर मंत्री आहेत. मागच्या वेळी नवीन होते त्यावेळी ते बरंच काही बोलत होते, परंतु आता त्यांची दुसरी टर्म आहे. मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या की या सगळ्या गोष्टी बोलणं. जर तक्रारी आहे, जर अडचणी आहे या थेट पाईपमध्ये, तर 8 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे. चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे यामध्ये चुकलेलं आहे, ह्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत. आम्ही त्या मान्य केल्या असत्या. चूक कुणाची असेल तर, चूक माझी असती तर मी मान्य केलं असतं, माझ्याकडून हे दुर्लक्ष झालं राहिलं असेल मान्य केलं असतं. परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो, निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो. हे मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं. माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणत असाल तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय, तिथनच दादांच्या घरात गेले 2 वर्ष पाणी झालं. म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा. म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी जातंय. ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच भाषणाला येतात. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, आरोप करताना अभ्यास करा. 178 MLD पाणी दररोज उचललं जातं, ते कुठं जातं? अधिकाऱ्यांची बैठक घ्या, अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येतं. आता देखील बालिंग्यातनं थोडं पाणी उचललं जातं, ते कधी दुपारी ज्यावेळी लेवल मिळत नाही किंवा पाण्याचं प्रेशर कमी असतं त्यावेळी बालिंग्यातलं थोडं पाणी उचललं जातं. ती आकडेवारी आपल्याकडे आहे, म्हणजे मी ती आकडेवारी नाकारत नाही. परंतु थेट पाईपलाईनचं पाणी आलंच नाही, पोचलंच नाही, शहरात मिळालंच नाही, हा दावा खोटा आहे. थेट पाईपलाईनचं पाणी 100% आज शहरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे ते थेट पाईपलाईनचं आहे. ठीक आहे, आता उद्या कुठेतरी जे मगाचे FIR झाले तसं आता गढूळ पाणी कुठं तर दाखवायचा प्रयत्न केला जाईल. कुठं तर पाईप लिकेज असेल इंटरनल इथली, त्याच्यात कुठलं तरी गढूळ पाणी मिक्स होत असणार आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न उद्या कदाचित या ठिकाणी होईल. माझा मुद्दा यातला आहे की पुईखडीपर्यंत जे पाणी आणायचं होतं ते थेट पाईपलाईनचं काम होतं, ते आम्ही प्रामाणिकपणे केलं, आणलं. आतली विस्तार व्यवस्था जी सुरेश खाडे भाजपच्या आमदारांच्याकडे काम होतं त्याचं तुम्ही उत्तर देणार आहात का नाही? त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात का नाही? त्यांना दोषी धरणार आहात का नाही? 24 कोटी रुपयाचा दंड आहे, त्या दंडाबद्दल सत्तेतले लोक या ठिकाणी बोलणार आहेत का नाही? हा माझा बेसिक प्रश्न आहे. आणि माझी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की हे सगळं प्रेझेंटेशन मी चंद्रकांत दादा आणि राजेश क्षीरसागरना माझ्या मोबाईलवरून आता व्हॉट्सअप करणार आहे. ते प्रेझेंटेशन केलेली कागद हे सगळं दोघांना देणार आहे, तुम्ही अभ्यास करावा. माझं मत नाही, राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु बंटी पाटलाला टार्गेट करण्यासाठी थेट पाईपलाईन जी आज 7 लाख लोकांना पाणी देते, 1,07,000 कनेक्शन आपल्या कोल्हापूर शहरामध्ये, त्याच्याद्वारे 7 लाख लोक पाणी या कोल्हापूर शहरातले या ठिकाणी पितात. त्यांना वेटीस धरू नका. कोल्हापूरकरांना माझ्यासाठी वेटीस धरू नका. माझ्यावर किती आरोप करा तुम्ही, माझी काय अडचण नाही, मला टार्गेट करा, मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर देईन. परंतु माझ्यामुळे कोल्हापूरकरांना वेटीस धरू नका. असे जे कोण उकरतात किंवा ते बंद पाडायचा प्रयत्न करतात, वाव बंद करायचा प्रयत्न करतात, अशा कुठल्या गोष्टी होता कामा नयेत. हे राजकीय अभिनय बाजूला ठेवून ते तारतम्य पाळण्यासाठी सूचना सगळ्यांना द्याव्या. आम्ही तुम्ही करता असं म्हणत नाही त्यांना, परंतु जे कोण करत असतील त्यांना ते थांबवायला सांगा. कारण की हे पाणी एकटं बंटी पाटलाच्या घरात जात नाही, तर 7 लाख लोक हे थेट पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी पितात. त्यामुळे हा खुलासा मी
या निमित्ताने या ठिकाणी करतोय आणि याची लिंक, ह्याचं सगळं डॉक्युमेंटेशन हे मी राजेश क्षीरसागरजी आणि चंद्रकांत दादांना दोघांना आता एक अर्ध्या तासात त्यांच्या मोबाईलवर मी पाठवून देणार आहे. दोघांचे नंबर माझ्याकडे आहेत, माझे नंबर त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे नंबर काही चुकणार नाही. दोघांनाही प्रेझेंटेशन पाठवून देणार आहे. आणि म्हणून हे कधीतरी मी बऱ्याचदा याच्यावर बोललेलो आहे, परंतु आता निवडणूक आली की हा विषय येतो, निवडणूक संपली की हा विषय येत नाही. लोकसभेला विषय आला, विधानसभेला विषय आला. माझं म्हणणं आहे, विधानसभेला तुम्ही याच्यावर चर्चा केली, बरंच बोलला, मग राहिले आता 1 वर्ष झालं तुम्हाला सत्तेत येऊन, वर्षात तुम्ही मीटिंग घेतली का थेट पाईपलाईनची? थेट पाईपलाईन मध्ये काय अडचणी आहेत का, त्याची बैठक तुम्ही लावली का, किंवा त्यातल्या चुका दाखवण्याचं काम तुम्ही केलं का? तर दाखवलं नाही. आणि म्हणून माझ्या वतीनं तमाम कोल्हापूरकरांना मी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पुढचे 10 दिवस, 7 तारखेला माझा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा आमचा येणार आहे, त्यामुळे पुढच्या 10 दिवसात या कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचे विषय घेऊन जाणार आहे. माझ्या दृष्टीने थेट पाईपलाईनचा विषय मी आज संपवलेला आहे.